हिंद बांधवा अरुणोदय झाला, राष्ट्रवाद घुमवीत घोष हा सूर्य नदी आला. कोण म्हणतो भारतीय लोकशाही मावळतीकडे झुकली आहे? अरे आत्ताच तर होतोय नवा सूर्योदय. लाट येते प्रकाशाची. राष्ट्रवादाचा जय जयकार करीत नवजवानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकारणाच्या क्षितिजावर ठाम पाय रोवून उभा राहतोय. देशाला नवी दिशा देणारा नवा पक्ष ही काळाची गरज होती, ही या युगाची गरज होती. म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला लक्षावधींचा जनसमुदाय अक्षरशः जनसागर लोटला. मुंबईला शिवाजी पार्कच्या मैदानावर असंख्य बांधवांच्या साक्षीनं शरद पवार यांनी स्वाभिमानाचा मंत्र देशाला दिला. शरद पवारांच्या स्वागतासाठी, आपल्या तडफदार नेत्याच्या स्वागतासाठी लाखो स्त्री पुरुष देशामधून मैदानावर आले. शरद पवार आहे निश्चयाचा महामेरू. शरद पवार उज्ज्वल भविष्याचा आधारू. हा कौल या जनसागरानं दिला. अगणित माणसांच्या नजरांचा नजराणा स्वीकारित शरद पवारांनी अतिशय उत्कट वाणीनं स्वाभिमानाचा आणि दृढ निश्चयाचा मंत्र सर्वांच्या हृदयावर कोरून ठेवला. राज्याच्या कानाकोपऱ्यात झालेल्या माझ्या मर्द बंधू भगिनींना, तरुण मित्रांनो, आजचा दिवस एक प्रकारचा ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे. 1885 साली या मुंबई शहरामध्ये परकीयांच्या विरुद्ध संघर्ष करण्याच्यासाठी काँग्रेस पक्षाचा जन्म झालेला होता. 114 वर्षाच्या नंतर गुलामगिरीची मानसिकता असलेली सोनिया काँग्रेस ही बाजूला करून राष्ट्रवादानं प्रेरित झालेल्या तुमच्यासारख्या स्वाभिमानी लोकांची काँग्रेस ही उभी करण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्वाचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला त्या शिवरायांना स्मरून सामाजिक समतेचा झेंडा घराघरामध्ये राबवण्याच्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य दिलं त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांना प्रणाम करून आणि पीडित आणि दलित जनतेला सन्मानानं जगण्याच्या संबंधीचा अधिकार देण्याची महान कामगिरी केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर विनम्र होऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसचा पुनर्जन्म करण्याच्या संबंधीचा महत्वाचा निर्णय आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी केला जातोय, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मुंबई आणि महाराष्ट्र आणि काँग्रेस यांचं एक आगळं वेगळं अशा प्रकारचं नातं आहे. संघर्ष करण्याच्या बद्दलची भूमिका महाराष्ट्राला नेहमीच केली. अन्यायाच्या विरुद्ध लढण्याच्या बद्दलची भूमिका महाराष्ट्रानं नेहमीच केली. मोगलांचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याच्यासाठी दक्षिणेतल्या मुस्लिम बांधवांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा इतिहास या मुंबई शहराचा आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीच्या मध्ये आणि परकीयांच्या विरुद्ध लढण्याबद्दलचा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आलेल्या सगळ्या लोकांना सामावून घेणारी आणि भारतीयत्वाचा आणि राष्ट्रवादाचा विचार मजबूत करणारी ही नगरी आज राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करण्याच्यासाठी या ठिकाणी सजलेली आहे. हे पाहून मला मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद द्यायचे.
हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व ही भूमिका भारतीय जनता पार्टीनं आणली. राष्ट्रवादी काँग्रेसचा या भूमिकेला आणि या विचाराला ठोसपणाने 100% विरुद्ध आहे. आम्ही हे मान्य करत नाही. मदद नहीं सिखाता आपस में वैर रखना. हिंदी है हमारा वतन, हिंदुस्तान हमारा, हा आमचा मूलभूत विचार आहे. इथं सगळ्या जातीच्या आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन भारतीयांची जबरदस्त शक्ती या देशामध्ये उभं करण्यासाठी आज पुन्हा एकदा नव्यानं महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सबंध देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्याच्यासाठी आजपासून मार्ग चोरतोय. तुमच्यातल्या वडीलधाऱ्यांचे त्याला आशीर्वाद पाहिजे, सर्वसामान्यांचा पाठिंबा पाहिजे आणि तरुण पिढीने आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घेतली पाहिजे. आया बहिणींनी त्याला साथ दिली पाहिजे. हे आवाहन करण्याच्यासाठी आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहिलो. आत्मविश्वासाचे खडे बोल असं स्पष्ट भाषण ऐकताना लाखो माणसं कशी भारावून गेली होती. शरद पवार वाहवा, केवढा कर्तबगार नेता हा. पण या कर्तबगार नेत्याचं चरित्र म्हणजे सामान्याचा असामान्य कसा होत गेला याचीच कहाणी आहे. शरद पवारांच्या कर्तृत्वाचा मळा फुलला तो बारामतीच्या बरड जमिनीमध्ये. शेत जसं काळीतून, मळा जसा मळीतून, फूल जसं कळीतून, तसं शरद पवार नेता या देशाच्या मातीतून उभा राहिला. नेत्याला देव पाठवत नाही किंवा तो परदेशामधून देखील आयात होऊ शकत नाही. नेत्याचा जन्म व्हावा लागतो इथल्या मातीतून. विशीच्या उंबरठ्यावर, खरं म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी शरद पवार नावाचा एक तरुण तडफदार कार्यकर्ता राजकारणात आला आणि अवघ्या 20 वर्षात कर्तबगारीची शिखरामागून शिखर सर करीत शरदराव पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला वयाला केवळ 38 वर्ष पूर्ण झाली होती. वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री म्हणजे भारतातला सर्वात तरुण मुख्यमंत्री ही त्यांची कीर्ती झाली. देशाची प्रगती होणं म्हणजे श्रीमंतांनी अधिकाधिक श्रीमंत होणं आणि गरिबांनी जास्तीत जास्त गरीब होत जाणं नव्हे. गरिबांची गरिबी हटवण्यासाठी, त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्या आशा फुलवण्यासाठी न थकता सतत परिश्रम केले ते शरद पवारांनी. शेती आणि शेतकरी यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होणार आणि त्यासाठी पाहिजे 2 गोष्टी. एक, शेतीबद्दल कळकळ आणि 2, नव्या विज्ञानाची, तंत्रज्ञानाची जाणीव हवी. शरद पवारांनी या दोन्ही दिशांनी शेतीची भरभराट घडवण्यासाठी कंबर कसली. आज आपल्या देशाला हवी आहेत नवी देवळं आणि नवी देवळं म्हणजे विज्ञानाच्या प्रयोगशाळा, नवीन अवजारं देणाऱ्या तंत्रशाळा. नवीन औद्योगिक जग निर्माण करण्यासाठी नवतरुणांची साथ आज पवारांना हवी. ग्रामीण बांधवांची बेकारी नाहीशी करून त्यांची उपासमार थांबवण्यासाठी पवारांनी आपल्याला दिली रोजगार हमी योजना. शेती बहराला आली की हरित क्रांती होते, पण तिच्याबरोबर गरज होती ती धवल क्रांतीची. गुरांची पैदास सुधारून दुधाचा पूर महाराष्ट्रात लोटला तो शरद पवारांच्या प्रोत्साहनामुळे. पण पुढे दुधात साखर पडायला पाहिजेच की. म्हणून तर सहकारी साखर कारखाने लक्षावधी टन साखरेचं उत्पादन करू लागले. एकेवेळीपणे वराडातल्या मालदारांनी कपाशीमधल्या कमाईवर बख्खळ पैसा मिळवला. आपल्या बैलगाड्यांच्या चाकावर चांदीच्या धावा बसवल्या. पण खरा फायदा व्हायला हवा तो कपाशीचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा. कापसाचा खरा मोबदला शेतकऱ्याला कसा मिळेल याची चिंता वाहिली शरदराव पवारांनी. विद्येविना मती गेली हे ठणठणीत शब्दामध्ये सांगितलं ज्योतिबा फुल्यांनी. ज्योतिबांचा उपदेश पक्का ध्यानात घेतला तो शरद पवारांनी. कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या लोकनेत्यांकडून पवारांनी प्रेरणा घेतली. उपेक्षितांचं अंतरंग ओळखलं.
खेड्यापाड्यात शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. इतकंच नव्हे तर भटक्या जमातींना, आदिवासींना शिक्षणाचं वरदान देण्यासाठी पवारांनी आश्रमशाळा निर्माण केल्या. महिलांना 33% आरक्षण देणं ही योजना राबवण्यात शरद पवार साहेबांचा सिंहाचा वाटा होता. जमीन किंवा घर, स्थावर मालमत्तेमध्ये पती बरोबर पत्नीला समान हक्क हा नियम देशात सर्वप्रथम पवार साहेब यांनी आणला. शरदराव मुख्यमंत्री असताना महिलांचं मोफत शालेय शिक्षण ही योजना प्रथम राज्यात राबवली आणि त्यानंतर केंद्र सरकारनं ती अंमलात आणली. अनिवासी भारतीयांना भारतात उद्योगधंदा गुंतवणुकीसाठी राज्य सरकारकडून सीकॉम महामंडळाच्या सहयोगानं एक खिडकी योजना पवार साहेबांनी सुरू केली, जेणेकरून अनिवासी भारतीयांना आणि इतर गुंतवणूकदारांना पैसे गुंतवणूक करणं सुलभ झालं. सर्वांगीण विकास हे महाराष्ट्राचं ध्येय आहे आणि हे ध्येय साकार करीत असताना पवारांना हाक आली ती दिल्लीहून. ही हाक आली ती केंद्र सरकारकडून. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले एवढीच जाणीव आता पुरेशी नव्हती. पूर्वी एकदा हिमालयाच्या हाकेला सह्याद्री धावला होता तो यशवंतराव चव्हाणांच्या रूपानं. आता 1991 मध्ये शरदराव पवारांच्या रूपानं महाराष्ट्राचा खडगहस्त सीमांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळण्यासाठी दिल्लीला धावून गेला. रक्ताचं आणि घामाचं शिंपण करून आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांना शरद पवारांनी नुसतं आश्वासन नाही तर प्रोत्साहनही दिलं. स्वदेशाचं रक्षण करण्यासाठी विषारी नागांचे फुटकार थोपावे लागतील, त्यांचा फणा पिरगळून मोडून टाकावा लागेल ही जिद्द शरद पवारांच्या मनीमानसी होती. अखंड सावधानता हीच असते स्वातंत्र्याची किंमत हे सूत्र पवारांनी डोळ्यासमोर ठेवलं. तोफा सज्ज केल्या, हवाई दलाची हिंमत वाढवली. तहान, भूक, झोप, विसावा, छे छे हे सगळं विसरून पवार दिवस रात्र काम करत राहिले. काराकोरमपासून हिमालयापर्यंत ही आपल्या देशाची उत्तुंग उत्तर सीमा. या सीमेवरच आहे सियाचीन. सियाचीनला भेट देणारा देशाचा पहिलाच संरक्षण मंत्री म्हणजे शरदराव पवार. त्यावेळीच त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना आदेश दिला होता की घुसखोरांना बघता क्षणी गोळ्या घाला. आज घुसखोर अतिरेक्यांची हकालपट्टी करण्याची भाषा देशात सगळीकडे होतीये, पण हा खणखणीत इशारा पवारांनी केंद्र सरकारला पूर्वीच दिला होता. तो त्यावेळी मनावर घेतला असता तर आज रणांगणावर बलिदान करणाऱ्या जवानांच्या मर्दुमकीचं चीज झालं असतं. भारत भूमीच्या पायावर 3 समुद्रांचा अभिषेक चालू असतो. ही आहे आपल्या देशाची सीमा. इथे एका लढाऊ जहाजावरून दुसऱ्या जहाजावर केवळ दोरावरून जाऊ शकणारे हे पहिलेच संरक्षण मंत्री आपल्या देशाला लाभले. आज दिशा कुंद झाल्या. देशामध्ये जसं काही अंधार दाटलाय, तिकडे सीमेपलीकडचे शत्रू आक्रमणाच्या धमक्या देत आहेत, हिंसक अत्याचार करीत आहेत आणि सीमेच्या अलीकडे जातीयवादी शक्तींनी आत्मघातकी धोरणांचा हैदोस घातलाय. जाऊ तिथं खाऊ ही आजच्या भ्रष्टाचारांची घोषणा आहे. गेल्या 4.5 वर्षामध्ये राज्यावर आल्यानंतर या शिवसेना बीजेपीनं या राज्यामध्ये भ्रष्टाचार आणि अत्याचार या पलीकडे काहीही केलं नाही. या राज्यावर 50,000 कोटी रुपयाचं कर्ज या शिवसेना बीजेपीनं केलं. 5,000 कोटी रुपये केवळ व्याज दरवर्षी द्यावं लागणार आहे. हे सगळं कर्ज आणि व्याज तुम्हाला आणि मला भरावं लागणार आहे भविष्यात. यांच्या भीतीमुळे उद्योगधंदे आलेच नाही. खंडणी द्या, खंडणी नाहीतर खोल. त्यामुळे येणारे नवीन उद्योगधंदे सगळे थांबले. वीज निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाकडे पैसा नव्हता म्हणून पवार साहेबांनी एनरॉन कंपनीला आमंत्रण दिलं की तुम्ही वीज निर्माण करा, आम्ही तुमची वीज विकत घेऊ. काय भावाने विकत घेऊ? 2 ते $2.25 रुपये पर युनिट. 5 वर्ष एकही पैसा वाढवून देणार नाही. यांनी काय केलं? त्या एनरॉन प्रकरणामध्ये भ्रष्टाचार केला, त्यामुळे आम्ही ही बुडवून टाकतो म्हणून ते अग्रीमेंट कॅन्सल केलं. 7-8 महिने वाटाघाटी झाल्या. वाटा मातोश्रीवर आणि मुंडेकडे तिकडे पोहोचला. घाटा तुमच्या आणि माझ्या नशिबी आला. जो महाराष्ट्र गेल्या काही वर्षामध्ये एवढ्या प्रगती पथावर होता, या शिवशाही बीजेपीच्या या राज्यामध्ये हा महाराष्ट्र महान राष्ट्र
20 वर्षे मागे नेण्याचं पाप या तथाकथित शिवशाहीनं केलेलं आहे. भ्रष्टाचारांच्या कालियाला पातळात दडपायलाच हवं. राजकीय चारित्र्याचा वेगानं अधपात होतोय. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालाय. दिल्लीच्या तख्तासमोर जी हुजूर म्हणत लाळ घोटेपणा करणाऱ्यांच्या हातात राजकारणांची सूत्र चालली आहेत. बांधवानो, स्वतःला लेखिता का बापुडे, भ्रांत तुम्हा का पडे, असा सवाल महाराष्ट्र कवी यशवंतांच्या शब्दामध्ये आजही करता येईल. आपण आज परकीय शक्तीनं शरण जाणार आहोत की काय? परकीय व्यक्तींच्या हातात देशाचं सुकाणू देणार आहोत की काय? त्यापेक्षा बांधवानो, लाचारीच्या जिण्यावर लाथ मारूया. अरे, आमच्यामध्ये एक वेगळेपणा आहे. आमची हिंमत आम्ही कधीच हरणार नाही, अशी गर्जना करीत राष्ट्रवादाचा झेंडा दाही दिशात फडकवणार आहोत. निवडणूक तोंडावर आली आहे आणि यासाठी निर्माण झालाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आज काँग्रेस गवतासारख्या फोफावलेल्या काँग्रेसच्या हाकेला ओ देण्यापेक्षा सर्व पक्षांच्या सीमा ओलांडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच देशासमोर उभा आहे. आणि तोही शरदराव पवारांच्या नेतृत्वामुळेच. कारण शरदराव पवार ही नुसती व्यक्ती नसून राष्ट्रशक्ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चित्र गजराचं घड्याळ आहे. त्या गजराच्या घड्याळावर आपल्या पसंतीचा आणि पाठिंब्याचा आपण शिक्का मारला पाहिजे. महाराष्ट्राचं राज्य तर आपल्याला दुरुस्त करायचं आहे. गेल्या 4.5 वर्षामध्ये युती सरकारनं महाराष्ट्राची काय परिस्थिती केली. देशातल्या पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं हे महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रामध्ये मागं पडलेलं आहे आणि प्रशासन यंत्रणा सुद्धा खिळखिळी करून टाकलेली आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला. सत्तेचा गैरवापर करणं हा आपला धर्मच आहे असं समजून राज्यकर्त्यांनी पावलं टाकली आणि म्हणून समाजातल्या सगळ्या थरातले लोक आज युतीला कंटाळलेले आहेत. त्याला पर्याय देणं ही जबाबदारी आहे. महाराष्ट्रानं मला आणि माझ्या सहकाऱ्यांना खूप दिलं, तुम्ही लोकांनी दिलं आणि त्यामुळं आमची नैतिक ही जबाबदारी आहे की तुमच्या पाठिंब्यावर परत एकदा महाराष्ट्र सावरण्याच्या संबंधीची खबरदारी घ्यावी लागेल आणि देशातलं पहिला क्रमांकाचं राज्य म्हणून महाराष्ट्राचं जे स्थान होतं ते आत्मसात करण्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांच्या सगळ्या उमेदवारांना आपण शक्ती द्या आणि त्याबरोबरच देशाच्या राजकारणामध्ये एका विशिष्ट परिस्थितीमुळं महाराष्ट्राला एक ऐतिहासिक कार्य करण्याच्या संबंधीची संधी आलेली आहे. संबंध देशाला नेहमीच शक्ती देण्याचं काम महाराष्ट्राने केलं, पण महाराष्ट्र शक्ती देण्याच्या संबंधीची राष्ट्रीय भूमिका घेत असतानाच आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळ्या पद्धतीचा असतो आणि म्हणून आता ते सहन करायचं नाही. तुमच्या शक्तीच्या जोरावर तिथं आपलं स्थान निर्माण करायचं आणि भारताला मजबूत करण्याच्या कामामध्ये महाराष्ट्र मागे राहत नाही हा एक इतिहास घडवायचा आहे. आणि त्याच्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे जेवढे उमेदवार आहेत आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार आहेत त्यांना तुमच्या सगळ्यांची शक्ती ही मिळाली पाहिजे. आपल्या सगळ्यांची साथ विधिमंडळाला आणि लोकसभेच्या निवडणुकीला मिळाली तर मी एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्र तर मजबूत करूच, पण भारताला मजबूत करण्याच्यासाठीच महाराष्ट्राच्या जनतेनं उत्तम प्रकारची कामगिरी केली हा एक इतिहास निर्माण करण्याच्यामध्ये आम्ही लोक मागं पुढे राहणार नाही आणि या कामालाच तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद मिळेल हा विश्वास मी या ठिकाणी बाळगतो. यावेळेला खून नवीन आहे, नवीन पक्ष सुरू झालेला आहे आणि फार थोड्या दिवसात ही खून सर्वत्र तुमच्यापर्यंत पोहोचणं तेही अवघड आहे आणि म्हणून आपण कटाक्षानं गजराचं घड्याळ ही खूण लक्षामध्ये ठेवा. आपल्या पसंतीचा आणि पाठिंब्याचा शिक्का त्या घड्याळाच्या चित्रावर मारा आणि राज्याचे आणि देशाचे उलटे काटे फिरवण्याच्या संबंधीचा जो प्रयत्न झालेला होता तो दुरुस्त करून योग्य दिशेनं हे गतिचक्र सुरू झालेली परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे. त्याला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल हा विश्वास हा मी बाळगतो आणि त्याच्यामध्ये निश्चितपणानं आपल्याला उत्तम प्रकारचे एक परिस्थिती बदलण्याचं काम आम्ही लोक करून दाखवू ह्याची खात्री देतो. जय हिंद. एकच नारा, एकच नाद, राष्ट्रवाद, राष्ट्रवाद. आजचा धर्म समाजवाद, त्याचा आधार राष्ट्रवाद. शेतकरी, कामगार आणि जवानांचा जय जयकार. दाही दिशा घुमतो नाद, राष्ट्रवाद, राष्ट्रवाद.
गजराच्या घड्याळावर शिक्का मारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करा.